विधानसभेसाठी शिंदे गट 18 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती मिळते। काल वर्षावर झालेल्या खासदारांच्या बैठकीमध्ये याबाबत एकमताने निर्णय झालाय, अशी माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली। शिंदे अजितदादांच्या पक्षाला सारख्याच जागा मिळण्याची शक्यता आहे। भाजपने ऑफर केलेल्या केवळ 12 जागांवर खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे। शिंदे गटाच्या या निर्णयानंतर महायुतीत तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे। 2019 ला एकसंध शिवसेना एकूण 22 जागांवर लढली होती, त्यामुळे शिंदे गट जास्त जागांची मागणी करतोय। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन यांच्याकडून। सचिन, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच काल शिवसेनेच्या शिंदे गटाच्या खासदारांची वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली आणि या बैठकीमध्ये शिंदे गट 18 जागांवरती उमेदवार देणार असल्याचं एकमताने पारित करण्यात आलं। मुख्यमंत्री स्वतः या बैठकीला उपस्थित होते आणि त्यामुळे आता कुठे ना कुठे महायुतीमध्ये जागा वाटपांचा तेढ वाढण्याची शक्यता आहे, कारण भाजपने शिंदे गटाला केवळ 12 जागा दिलेल्या आहेत आणि यावरती खासदारांनी नापसंती व्यक्त केलेली आहे। त्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या एकसंध शिवसेना असताना 18 जागा जिंकल्या होत्या त्या सगळ्या जागांवरती आपल्याला उमेदवारी ही मिळालीच पाहिजे आणि त्यावरती त्यांनी ठाम आहेत आणि आता एका निवडणुकीसाठी एका समितीची देखील स्थापन करणार आहेत आणि 18 व्यतिरिक्त ज्या 4 जागा आहेत, शिवसेना जेव्हा एकसंध होती त्या एकूण 22 जागांवरती लढली होती आणि त्यातील 18 जागांवर त्यांना विजय मिळाला होता, तर उर्वरित 4 जागांवरती आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णय घेणार। तेव्हा आपण बघतोय की पुढे ना पुढे शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये आता जागा वाटपावरून महायुतीत तिढा वाढण्याची शक्यता आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।